नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सुरण म्हटले की कोणाला आवडत नाही, त्याची कोण भाजी बनवत नाही आणि खात देखील नाही. पण जर असे सुरणाचे काप तळले तर खायला खूप छान लागतात. तर आज मी अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सुरणाचे काप बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी पाव किलो सुरण अशा प्रकारे कट करून पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे. तुम्हाला हवे त्याप्रमाणे जाड पातळ काप इथे तुम्ही करू शकता. आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेते, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट इथे मी घातलेले आहे. एक चमचा चिंच बघा मी 2 चमचे पाण्यामध्ये भिजत घातलेली होती, तर तिचा रस यामध्ये घालून घेते. इथे तुम्ही लिंबाचा रस देखील घेऊ शकता. तर सगळं बघा असं मसाले सुरणाच्या कापांना लावून घ्यायचे आहेत. सुरण खाताना ना घशामध्ये खवखवतो, त्यामुळे लिंबाचा किंवा चिंचेचा रस इथे घालायचा आहे, जेणेकरून खाताना घशामध्ये ना खवखवणार नाही. सुरणाच्या कापांना बघा मसाले लावून घेतलेले आहेत. तर हे ना 10 मिनिटं आहे ना साईडला मुरत ठेवूयात. 10 मिनिटं बघा झालेले आहेत, चांगला मुरलेला आहे. तर यामध्ये आहे ना अर्धा चमचा बेसन आणि अर्धा चमचा आहे ना तांदळाचं पीठ इथे मी घालून घेते. आणि हे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आहे ना चांगलं मिक्स करून या कापांना आहे ना लावून घ्यायचं आहे. तुम्ही ना इथे रव्यामध्ये पण हे सुरण आहे ना तळू शकता, पण इथे मी रवा नाही घेतलेला आहे. तर बघा तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये ना एक एक असा काप सोडून तळून घ्यायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती आहे ना हे काप तळून घ्यायचे आहे, जेणेकरून आहे ना सुरण आहे ना शिजले जाईल. तुम्ही एकदमच हाय फ्लेम केली ना गॅसची तर हे करपण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे बघा एक एक सुरणाचा काप घालून फ्राय करून घ्यायचा आहे. एक साईड आहे ना थोडासा ब्राऊन झाला का नाही की मग अलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहे ते सुरणाचे काप. बघा सुरणाचा हलका कलर चेंज झालेला आहे. तर आता आपण पलटून घेऊयात. असं बघा गोल्डन झाला की पलटून घ्यायचे आहेत. असे बघा लो टू मीडियम गॅसवर तळले ना तर चांगले मस्त क्रिस्पी होतात सुरणाचे काप आणि खायला देखील क्रिस्पी लागतात. बघा मस्त तळलेले आहेत सुरणाचे काप, शिजले देखील आहेत. आता हे तळून झालेले सुरणाच्या कापांना आहे ना तव्यावरतीच एका साईडला करून ठेवायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये ना एक्स्ट्राचं जे तेल असेल ना ते निथळून जाईल. याच प्रकारे बाकीचे सुरणाचे काप देखील तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला पण सुरणाची भाजी आवडत नसेल किंवा सुरण खायला आवडत नसेल ना तर या पद्धतीमध्ये ना सुरणाचे काप नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील खूप आवडतील. सुरण ही एक कंदमुळ असलेली भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. सुरण खाण्याने आहे ना आपले पचन सुधारते, रक्तातील साखरेची लेवल आहे ना कंट्रोलमध्ये राहते, वजन कमी करण्यास मदत करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, हृदयविकारासाठी सुरण खूप फायदेशीर असते, आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. सुरण पाईल्स कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. सुरण ही एक पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी आहे, त्यामुळे आहारात तिचा समावेश करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बाजूची बेलघंटा देखील दाबा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.